आत्ता जो विषय झाला की गोडसे काकांकडं त्यांनी मला निरनिराळ्या तऱ्हेने त्रास द्यायचा प्रयत्न केला, तो वास्तविक त्रास नव्हता. आणि एक गंमत सांगतो, म्हणजे काय कशी तयारी करून घेतात गुरु आपल्याकडनं. मी जेव्हा डॉक्टरांकडं सुरुवातीला जायचो तेव्हा त्यांनी मला एक नियम केला होता की बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायचं आणि मांडी हलवायची नाही. आणि आपण तेव्हाच बोलणं थांबवायचं जेव्हा तुम्ही नजरेतनं दुसरीकडे बघाल किंवा तुमची मांडी हलेल. म्हणजे स्थिरता आणायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे सुरुवातीला ते शक्य नव्हतं, पायाला मांडीला मुंग्या यायच्या वगैरे, पण हळूहळू ती गोष्ट घडत गेली. आणि डोळ्या म्हणजे ज्यांचा ज्यांचा वैद्यराजांचा संबंध आलेला आहे, तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे अग्नितत्व होतं, मी अग्नितत्व म्हणतोय, अग्नी म्हणत नाहीये, त्याच्यामध्ये कोणीही नजर त्यांना देऊ शकत नव्हतं. आणि ह्याची पावती खुद्द मसाजिस्ट राम भोसले यांनी दिली होती. राम भोसले सगळ्यांनाच माहिती आहेत की खूप मोठे मसाजिस्ट होते. त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या पाठीचं तापमान आणि डोळे, की ह्या डोळ्यामध्ये जो बघेल त्याचे डोळे जाऊ शकतात, म्हणजे इथपर्यंत डोळ्यामध्ये ताकद त्यांनी साधनेच्या मार्फत निर्माण केली होती. तर ती मला जी बैठक आहे ती एकतर तिथं आपण म्हणतो की कधी उपयोगी येईल किंवा कशासाठी घेतात, आपण जे असे विचार करत असतो ना की का, तर तिथं आली. आणि दुसरी गोष्ट की माझ्या दृष्टिकोनातून गुरु हे तत्व दोन तऱ्हेनी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येतं, एक आध्यात्मिक आणि एक ज्ञानी. आणि ज्ञान आपण जसं म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपण महाभारतात बघितलं तर महाभारतातले म्हणजे भीष्माचार्य यांनी द्रोणाचार्य जेव्हा विहिरीमध्ये त्यांची खेळता खेळता, काही जण म्हणतात चेंडू पडला, विट्टी पडली, का जे पडलं असेल ते काढून त्यांनी त्यांचं जे कौशल्य दाखवलं. आणि त्याची चर्चा जेव्हा सर्व कौरव पांडवांनी भीष्माचार्यांजवळ केली तेव्हा त्यांनी द्रोणाचार्यांना दरबारी बोलवून घेतलं आणि त्यांचे गुरु म्हणून नियुक्ती केली, आचार्य म्हणून नियुक्त केली. बघा, पांडवांचे गुरु कोण म्हटलं तर द्रोणाचार्य हे नाव येतं. ज्ञानाचे गुरु कोण म्हटलं तर श्रीकृष्णाचं नाव येतं. म्हणजे हे आपल्या शास्त्रे सांगायचं मी मुद्दामून कारण असं सांगतो आहे की आपण गफलत करत असतो की जे आध्यात्मिक गुरु असतात, म्हणजे आता जसं गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी आहेत, यांच्या पादुकांचं आपण दर्शन घेतो. किंवा ह्यांना तुम्हाला काही विद्या त्यांना सर्वांना अवगत होत्या की त्या क्षणभर शक्तिपाताने ते त्यांच्याकडे येणाऱ्या शिष्यांचे किंवा त्यांच्याकडं मदतीचा मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींचे ते लगेच म्हणजे रोग निवारण करणं किंवा एखाद्याला अडचणीत असेल तर ते निवारण करणं हे करायचे, की अगदी बाळूमामाच्या सिरियलमध्ये आपण बघितलं असेल. तर ही एक वेगळी वर्गीकरण आपण म्हणू, कॅटेगरी वेगळी आहे अध्यात्मिक गुरुची. की मला माझ्या जीवनामध्ये जर असं कोणी विचारलं की तुमचे गुरु कोण, तर लहानपणापासून मी म्हणजे चौथीत असल्यापासून लोणावळ्याच्या अलीकडं कारला सगळ्यांनाच माहिती आहे, तिथं जेवरेवाडी म्हणून एक गाव आहे की अजूनही ते कोणाला जास्त 1% लोकांना माहिती असेल की तिथं गजानन महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिथं भानुदास महाराज मांजरीकर म्हणून होते. मी तेव्हा चौथीत असेल, 4-5वीत, तेव्हा मी माझ्या आईबरोबर तिथं जायचो. त्याचं कारण असं की तेव्हा ते घरामधल्या केरामध्ये बघून लोकांना त्यांच्या घरामध्ये काय जे अडचणी आहेत ना ते सांगायचे. आणि मी आईबरोबर जायचो. बाकी म्हणजे काही माहीतच नव्हतं, म्हणजे गुरु वगैरे काही कशाचा काही संबंध नव्हता. आणि इथनं लोकांनी मळवलीला जायचं आणि तिथनं ते जेवरेवाडीला चालत जायला जवळजवळ 1.5-2 तास लागायचे. रस्ता नव्हता, शेतातनं जायला लागायचं. मग त्याच्याबरोबर आईबरोबर मी जायचो, तिथं त्यांच्या इथं बसायचो. तर ते कितीही गर्दी असली ना तरी मला ते बोलवून घ्यायचे आणि त्यांच्या बाजूला बसवायचे आणि अपशब्द वापरायचे. बघा, मी 4-5वीत होतो आणि अपशब्द फक्त आता इथं वापरत नाही की, पण अपशब्द वापरायचे, अगदी आई वडिलांवरनं अपशब्द वापरायचे. पण मला बसवून घ्यायचे आणि मग नंतर स्वतःच्या हाताने खायला घालायचे.
किंवा मग महाराजांची 12 वाजता आरती व्हायची तेव्हा ते बाहेर असायचे, ते मंदिराच्या आत जायचे नाही. किंवा महाराजांना जे प्रसाद दाखवायचं ते ताट आणून स्वतःच्या हाताने भरवायचे. मला आजपर्यंत आठवते की मी जेवढ्या वेळा ते होते तेव्हा तिथे गेलोय की मी माझ्या हाताने 1-2 वेळाच खाल्ला असेल. त्यांनी मला प्रत्येक वेळा भरवलेला आहे. हा भाग नंतर जसं माझी ओढ तिथं वाढत चालली की नंतरही मी जसा कॉलेजमध्ये गेलो की तिथं जायचो, ते फक्त माझ्या डोक्यामध्ये उद्देश एवढाच की तिथं उत्तम प्रकारे आपल्याला जे कोण बाबा तिथं आहे तो मला उत्तम प्रकारे भरलं अंग करून खायला घालतो, ह्या उद्देशाने मी तिथं जायचो. पण बाकी काही माहित नव्हतं. आणि ते सुद्धा माझी वाट बघत असायचे की कधी हेम्या कधी येतोय, हेमंत नाव आहे माझं, पण कधी येतोय, त्यांना आलाय का, आलाच का. म्हणजे हे काय असतं, आपण आपण जेव्हा आपण म्हणतो ना की आपण सिरियल टीव्हीवर बघतो की शिव्या दिलेल्या असतात, तर आपल्या प्रत्येक मनुष्य देहामध्ये 2 वास असतात. एक आपला स्वतःच्या देहाचा वास असतो आणि आपल्याबरोबर त्या शक्ती सुद्धा आपल्याबरोबर जवळ असतात की त्या आपल्या जवळ नको आहेत. मग ही जी अधिकारी व्यक्ती असतात त्यांना त्या शक्ती किंवा त्या गोष्टी दिसत असतात. मग ते पहिलं जे त्यांनी नाव मला म्हणलं काय रे हेम्या, हा मी, आणि नालायका म्हणजे माझ्या बरोबर ज्या शक्ती येतात त्यांना तो खरा मारलेली हाक असते. हे मला नंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं, म्हणजे वैद्यराजांनी मला सांगितलं होतं की का हे शिव्या देतात किंवा का. कारण ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेमध्ये बोलायला लागतं. असं सोपं याच्यात आहे. तमिळ लोकांना तमिळ भाषेतच कळतं, त्यांच्याशी मराठी बोललं तर त्यांना काही कळणार नाही. किंवा त्या माणसांना म्हणजे ही थोडक्यात ज्या कंपन किंवा जी शक्ती आपल्या बरोबर आहे, ज्याला जी भाषा कळते ना, त्यातनंच ती माणसं ती बोलत असतात. आणि मग असं एकदा एक प्रसंग असा झाला की ज्यावेळी मला माझ्या जीवनामध्ये मला पहिल्यांदा कळलं की गुरु काय असतं. की माझ्या मित्रांनी मी एकदा लोणावळ्याला त्यांच्या इथं जायचं ठरवलं कार्याला, आणि प्रचंड पाऊस होता पुण्यामध्ये आणि एसटीने जायला लागायचं. आम्ही एसटीने त्यावेळी गेलो. रात्री 8:30 वाजता आम्ही त्या पुणे बॉम्बे रोडला पोहोचलो आणि तिथनं जवळजवळ आतमध्ये पाऊण तासाचा रस्ता गुडघ्याच्या खाली असलेल्या चिखलातनं जायचा होता, पाण्यातनं. आणि बॅटरी नाही, लाईट नाही, काहीही नाही, फक्त एक तो जायचा रस्ता. आणि सगळ्यांना माहिती आहे की कार्ला आणि लोणावळ्याला पाऊस किती जोरात पडतो किंवा त्या पूर्ण शेतच असल्यामुळे. पण आम्ही गेलो आणि जाताना मध्ये एक स्मशान होतं. म्हणजे ती आपल्याला एक डोक्यात ती भीती असते की त्या आपण कुठनं चाललोय काय वगैरे. त्या आम्ही उतरलो 8:30 वाजता आणि एक छोटीशी स्टीलची बॅटरी होती, ती काय पावसात भिजल्यामुळे ती पण लागेनासं झालं. पण म्हटलं त्यांचं नाव घेत, गजानन महाराजांचं नाव घेत 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 आम्ही गेलो. आणि जो रस्ता पाऊण तासाचा आहे तो मला आजही आठवतोय. तो आम्ही 12 मिनिटामध्ये कव्हर केला. म्हणजे 12 मिनिटात त्या तिथं पोचलो आणि बघितलं की आजही त्या मंदिरात गेलं की बाहेर कमान आहे, तर तिथं ते बाबा त्या इतका जोरात पाऊस येत होता, त्या पावसामध्ये लुंगीमध्ये आणि बनियनवरती बनियन घालायचं आणि खाली लुंगी घालायचं आणि असे याच्यावरती हात ठेवून उभे होते त्या कमानीपाशी. आणि आल्यानंतर त्यांनी मला अगदीच म्हणजे एखाद्याचं स्वागत करावं तसं एक आईची शिवी देऊन स्वागत केलं माझं. आणि मला म्हणले आत चल. आत घेऊन गेले. पहिल्यांदा स्वतःच्या हाताने माझे डोकं पुसलं, पाय पुसले. म्हणजे एक मी शिवी आता मुद्दाहून उच्चारतो, हे करू नका. का प्रेम काय असतं ना हे कळणं. म्हणजे जनाबाईंचा अभंग पांडुरंगाच्या बाबतीत जे आहे, शिव्या देऊन एवढी ती मोठी भक्त होती. तर ह्यांच्या ज्या शिव्या असतात ना, ही कशी फुलं असतात. मग मी तिथं गार लागत होतं, फरशी होती खाली, गार लागत होतं. तर मला म्हणलं भडव्या नीट बस की, तुझं काय दुखतंय का, मी करतोय ना. तर त्यांनी मला मग ते तिथं ती घमेलं होतं, त्याचा शेक दिला. मला त्याची वास्तविक काही गरज नव्हती. मला किती छान वाटत होतं, कारण तेव्हा वय तसं होतं की उत्तम मस्त वातावरण आहे, मला आवडतं म्हणून भरलं वांग त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं. मग स्वतःच्या हाताने असं शेकोटीवर घ्यायचंय माझ्या हातावर. बरं माझा मित्र बरोबर होता, त्याला काहीच नाही. म्हणजे त्याला सांगितलं तुझं तू गेरे बाबा. एक हा भेदभाव का, पण तो तेव्हा ते लक्षात येण्याच्या पलीकडे होतं. आणि मग एक त्यांच्याकडं माणकू म्हणून एक त्यांच्या इथे एक मुलगा होता. तर तो त्यांना म्हणाला हे बाबा तुम्ही इतकं त्याला त्या बापटांना जवळ का करता त्याच्यामध्ये. म्हणजे काय असतं, ही गोष्ट मी आता पहिल्यांदा बोलतो.
काही वेळा असं होतं की आपण एखादं स्टेटमेंट करतो आणि असं वाटतं की आपण स्वतःचा अहंभाव लोकांसमोर दाखवतो, किंवा मी किती अहंकारी किंवा मी काय आहे हे लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, आणि हे तसं होता कामा नये. पण ते माझ्याशी का वागायचे हे मी आज, म्हणजे आता पहिल्यांदा, हे कोणालाही माहित नाही, ते मी आता पहिल्यांदा तुमच्या समोर सांगतो, कारण त्याच्याशिवाय त्यांचे काय आहेत ते कळणार नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या चेहऱ्यामध्ये गजानन महाराजांचं साम्य आहे आणि त्यातलं काही कण हे तुझ्या देहामध्ये स्थित आहेत. म्हणून ही सेवा म्हणून त्यांनी 5 उमरांचं, ते अगदी कोणाला जर असेल तर जेवरेवाडीला जाऊन यावं. 5 उमरांचं गाव म्हणतात की तिथं त्यांनी ती साधना केलेली आहे. आणि महाराजांना त्यांनी येऊन सांगितलं होतं की ही व्यक्ती तुझ्या इथं येईल आणि त्याची तू सेवा कर. म्हणजे ही महाराजांनी त्यांना दिलेली आज्ञा होती. आणि तेव्हा मला त्यांनी त्या माणकू म्हणून जो आहे, ते तंबाखू खाता खाता त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली होती की हे त्याच्यामध्ये हा गजा त्याच्यामध्ये आहे. बघा, मी शब्द मुद्दा म्हणून सांगतो काय असतात ते त्यांचे. आपण एखादी आपला मित्र असतो ना, त्याचं नाव आता जसं हेमंत आहे माझं, तर मला हेमे हाक मारतात, म्हणजे ती प्रेम आहे. तसं गजानन महाराजांना ते गजा म्हणतात. वैचारिकता आपली अशी पाहिजे की नातंचं म्हणजे बॉन्डिंग किती जवळचं आहे हे खूप गरजेचं आहे कळणं. आणि त्याची हाक मारली. आणखी त्याच्यामध्ये हे त्यांनी सांगितलं, एका हाताने तंबाखू मळतायत याला, आणि तिथं आम्ही मित्र हे खात खात ऐकतोय. हे पहिल्यांदा माझ्या कानावर पडलं. आणि मग मी त्यांना जाऊन म्हटलं की बाबा, हे ह्याच्यामध्ये म्हणजे आता म्हणजे आतमधले मंदिरामध्ये ठेवलेली, कारण माझा उद्देश एवढाच की खायला उत्तम मिळावं, आणि तिथं या उद्देशाने मी तिथं जायचो, माझे लाड करायचे म्हणून. तर मला म्हटलं, हरामखोरा उठ, चल आतमध्ये. आतमध्ये गेलो. त्यांच्याकडे 2 अतिशय सुंदर गायी होत्या. त्या गायीचं आचळ धरलं. थोवडकर म्हणले इकडं, तो म्हणून मला असं धरलं, आणि धारोष्ण दूध, म्हणजे आपण ग्लासमध्ये घेऊन देतो तसं नाही, तर ते दिलं. ते म्हणले, हे माझं पाप आहे ना, मी धुतोय म्हणले, हे तुला काय नाही, म्हणजे तू कर, तुला काय करायचं ते. पण हे तुझ्या मार्फत मला ही सेवा ही करायला सांगितली. आज काय होतं, एखाद्या माणसाचा बघाचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्या क्षणी, तेव्हा मी माझ्या मते 11वी-12वीला असेल, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण की गुरु काय आहे हे पहिल्यांदा मला तेव्हा त्याच्यामध्ये लक्षात आलं की ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. किंवा त्यांनी मला स्पर्श केला की मला वेगळी जाणीव व्हायची की काहीतरी असं वेगळं घडायचं. की अशा बऱ्याच गोष्टी नंतर हळूहळू घडत गेल्या. पण कधी संबंध नव्हता, काही नव्हता, ना साधनेशी संबंध आहे, कुठेही नाही. ते तिथे गेल्यावर सुद्धा मला असं कधी म्हणलं नाही की जाऊन तू पोथी वाच किंवा हे कर, काही नाही. आम्ही जायचो मंदिरात, महाराजांना दर्शन घ्यायचो, आणि बस भानुदास महाराज मांजरेकरांच्या जवळ जाऊन बसणं, आणि ते जे सांगतायत किंवा ते जे त्यांनी माझ्या अंगावरनं हात फिरवला, इथं हात फिरवायचे, आणि मला इतकं आश्चर्य वाटायचं ना की मला त्यांचा जो स्वतःचा लोड होता त्या लोडावर डोकं ठेवून माझे दोन्ही पाय त्यांच्या मांडीत घ्यायचे आणि असे दाबत बसायचे. मला इतकं त्याच्यामध्ये हे व्हायचं की जर मी त्या बाजूला हो, की ते केलं की माझं फटका मारायचे, तर बडव्या उठतो कशाला, बस नाही इथं. त्याच्यामध्ये माझी पापं धुवून देत नाही. म्हणजे हे लक्षात घ्या, गुरु असणं आणि गुरुतत्वाने वागणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि ते माझे खरं सांगायचं तर पहिल्यांदा माझ्या जीवनात आलेले अतिशय उत्तम गुरु. त्यांना मी हे केलं की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताना मग एकदा माझ्या घरी या, आमच्या घरी या. आणि मग ते म्हटले कधी येऊ सांग. मग मी त्यांना एकदा गुरुवारी घरी बोलवलं. आणि परत सांगतो की जी वैचारिकता आमच्या बापट कुटुंबियांमध्ये कोणाकडं नाही, किंवा कशाचाही कोणाला हे गुरु किंवा ह्या दत्त परंपरा कोणाचाही कशाचाही संबंध नाही. गजानन महाराजांचं आम्ही लहानपणापासून घरामध्ये महाराजांचं पारायण वगैरे, भाऊ किंवा आई, आई नाहीच, कारण भाऊच करायचा, पण आमच्याकडे फोटो होता तेव्हापासून. तेव्हा आम्हाला एवढंच माहिती होतं की हे कोणतरी आहेत अशा ह्याच्यात. आणि मग ते ज्या दिवशी घरी आले त्या दिवशी मी आईला सांगितलं की त्यांना शिरा खूप आवडतो. म्हटलं काय बाबा तुम्ही खाणार, तर ते म्हणले मी येणार आहे ना त्या दिवशी शिरा करायचा आईला. म्हटलं मी ते शिरा घेऊन ते आले, आणि आईने शिरा केला होता. मला आजही म्हणजे चांगली गोष्ट आठवते. आतमध्ये बसलो होतो त्याच्यात, आणि जुनं आमचं 2 खोल्यांचं घर होतं. बाहेर कॉटमध्ये वरती बाबा बसले होते, त्यांच्याबरोबर एक जण आले होते, ते बसले होते.
आणि आतमध्ये मी आईला म्हटलं मला तो हे दे, म्हणजे शिरा डिश त्याच्यामध्ये दे. तेव्हा माझ्यासाठी पण आईनी शिरा हे केला होता, म्हणजे डिश मध्ये दिला होता आणि त्यांच्यासाठी पण दिला होता. पण काय केलं तिने, तूप जे आहे ना ते माझ्या ह्याच्यात 2 चमचे घातलं आणि त्यांच्या ह्याच्यात 1-1 चमचा घातला. हे आतमध्ये घडत होतं बरं का, हे सगळे बाहेर बसलेले होते आणि मी ते घेऊन आलो. मला काही आईन दिलं म्हटल्यानंतर आपण काही जास्त त्याच्यात प्रश्न विचारू नको, हे करून आलं ह्याच्यात. आणि आई बाहेर आली मधल्या दरवाजाच्या इथं आणि त्यांना नमस्कार केला आणि म्हणली घ्या. तर त्यांनी ती डिश घेतली आणि मला भरवायला सुरुवात केली तिथं. तर आई म्हणली नाही त्याला दिलेलं आहे. ते म्हणले नाही. त्यांनी मला ती डिश भरवली, प्रेमाने भरवली. माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवला त्यांनी आणि आईला म्हणाले मी परत ह्या दरवाजात येणार नाही. तुझा आला तर तुझा मुलगा माझ्याकडे येईल, पण मी काही येणार नाही. त्याच्यामध्ये 1 चमचा घातलंस, वास्तविक ते तुझ्या मुलासाठी होतं, त्यामुळे तू चुकलीस, तू त्याच्यामध्ये भेदभाव केलास. म्हणून मी तुला आई हाक मारलं, मी तुला आईच समजतो आणि तू 2 मुलांमध्ये भेदभाव केलास, तर तू जन्मभर तुझ्या दोन्ही मुलांमध्ये भेदभाव तुझ्याकडनं राहील. आणि खरंच आहे ती, की मोठा भाऊ, आईला सगळी मुलं सारखीच असतात, पण तो भेदभाव मला जाणवायचा. म्हणजे मी आजही सांगतो की मला जे प्रेम भानुदास महाराजांनी दिलं किंवा ज्यावेळी त्यांनी देह ठेवला, त्याच्या आदल्या दिवशी, ज्या दिवशी देह ठेवला त्यांनी रात्री, कारण तेव्हा फोन बिन काही नव्हते, स्वप्नात येऊन सांगितलं उद्या ये माझ्या अंत्यसंस्काराला. आणि मी आपला सकाळी एकदम म्हटलं आपलं काय, आपण स्कूटर काढून आम्ही जाऊ. म्हटलं नाही 2 दिवसानंतर जाऊ, काही जायची गरज नाही. 2 दिवसानंतर गेलो आणि तेव्हा कळलं की जिथं आता मंदिर आहे त्याच्या समोरच त्यांचे अंत्यसंस्कार केले होते. तर तिथं म्हणजे 2 दिवस होऊन गेले असल्यामुळे जी चिता होती ती शांत झालेली होती. मग तिथं थांबलो. म्हटलं बाबा माझं चूक झाली की तुम्ही मला येऊन सांगितलं, पण मी यायला पाहिजे होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या मंदिराचं निम्म जागा त्यांनी माझ्या नावावर करून ठेवली. आजही ते म्हणजे ते साठेखत म्हणतात, तेव्हा ते माझ्याकडे आहे. आणि ते म्हणले की हे तुला सांभाळायचं आहे. त्याचा जो शिक्का आहे तोही माझ्याकडे आहे. म्हणजे आज त्या संस्थानाकडे पण नाहीये. नंतर त्या मंदिरात बऱ्याच जणांनी जाऊन ते संबंध वाटोळं लावून टाकलं. पण महाराजांची मूर्ती किंवा ते स्थान बघायला सगळ्यांजवळ हे ह्या गंमत अशी आहे की आपल्या जीवनामध्ये अध्यात्मक गुरु जे येतात ना ते असे येतात. म्हणजे ह्याला म्हणणं अध्यात्म गुरुचं आपल्या जीवनामध्ये येणं. पण ज्ञानगुरूंचं, म्हणजे जे आपण वैद्यराज आहेत, मी त्यांना डॉक्टर म्हणतो, ते अशोक श्रीपाद भटांचं, की त्यांचा सुद्धा एकदा मला त्रास होत असताना समोर राहिला. म्हणजे किती, म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे की जवळ याचे परी दिसेना आणि ते गोचिड त्या गाईच्या आचळीला चिकटलेलं असतं, दूध असतं, पण ते दूध पित नाही तर ते पलीकडचं रक्तच पितं. म्हणजे ती अशी अवस्था की माझ्या समोर डॉक्टर होते. लहानपणापासून मी त्यांच्या वाड्यात जायचो, त्यांना चिडवायचो की कसला काय माणूस आहे, काय असं आहे, कायम चिडतो, काही चिडवल्यावर. म्हणजे अशा अनुषंगाने त्यांची माझी, खरं सांगायचं पहिल्यांदा मी त्या वाड्यात जायचं. म्हणजे इथनं आमच्या वाड्यातनं हाक मारली की त्यांच्या इथं जायचं, इतकं जवळ अंतर असून 1995 साली त्यांच्याकडं मला झालेल्या व्याधीमुळे जाणं झालं. आणि कधीही कुठल्याही माणसाला खोटं बोलल्यावरती ते स्वीकारत नसायचं आणि मी धादांत खोटं बोललो त्यांच्याशी. पण त्यांनी मला सांभाळून घेतलं. म्हणजे तो किस्सा आता सांगायचा जर म्हटलं तर आता अवघड आहे, कारण ते आपल्याला वेळेचं बंधन आहे. नंतर परत कधी मिळालं तर तो मी किस्सा जरूर सांगेन. पण त्यांनी मला ज्ञान द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत मी 1995 पर्यंत भीमरूपी आणि रामरक्षा ह्याच्या व्यतिरिक्त काहीही म्हणत नव्हतो किंवा भीमरूपीचा अर्थ काय तेही माहीत नव्हतं, रामरक्षा काय तेही माहीत नव्हतं. फक्त आई वडिलांनी शुभं करोती आणि भीमरूपी रामरक्षा हे जर म्हटलं नाही तर जीवाला मिळणार नाही म्हणून म्हटली जाणारी ही स्तोत्र आणि मंत्र होती. एवढ्यासाठीच ते म्हणलं जायचं. आणि त्याच्यामधले सुद्धा म्हणताना एखादा वडील बाहेर असताना ते एखादी ओळ गाळूनच म्हणायचो. म्हणजे इथपर्यंत त्याच्यात होतं. पण 95 नंतर जेव्हा आमच्या डॉक्टरांची भेट झाली आणि जसं म्हणतात ना की आयुष्य बदललं, तर तसं ते आयुष्य माझं बदललं गेलं.
की मला झालेली व्याधी तर बरी झालीच, पण त्यांनी जे ज्ञान मला दिलं, आणि असं नाही दिलं की एकदा तुला सांगितलं तर कळेल, की ज्या दिवशी ज्ञान द्यायची सुरुवात झाली तर त्यांनी पहिल्यांदा माझी कुवत किती आहे ते पाहिलं, की एक बटाटा दिला, एक सुरी दिली, एक ताटली दिली आणि म्हणले याचे तुकडे कर. मग मी ते तुकडे केले, तर ते 14 तुकडे होते. तर मला म्हणले एक गोष्ट तुला जीवनामध्ये मला 14 वेळा समजावून सांगायला लागेल, आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट मला 14 वेळा समजावून सांगितलेली आहे. हे मला आजही आहे. आणि जसं म्हणतात ना, की जी एक सूत्र असतं, आपण शाळेत जातो, शाळेमधले आपल्याला जी सूत्र आपण पाठ करतो किंवा लसावी मसावी जे आहे ते केलं की जीवनातलं गणित तुम्ही कुठेही सोडवू शकता. तसं त्यांनी अध्यात्मातलं जे सूत्र आहे ते ज्ञानाच्या मार्गाने मला दिलं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दामून मी उल्लेख करू शकतो किंवा करतो, तो म्हणजे डॉक्टर पविवर्तकांचा. की मला तेव्हा हे झालं की आता आपण ज्ञान आपल्याला यायला लागलं, तेव्हा थोडीशी जसं असतं ना की आपल्याला 2 गोष्टी आपण वाचून आपल्याला कळतं की त्याच्यावरती मनुष्य लगेच आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व प्राप्ती झाली. तर तसं मला ते थोडंसं झालं की आता मला म्हणजे मला कळायला लागलं किंवा मला यायला लागलं. हे पहिल्या आठवड्याभरातली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. मग त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. शोध वेदांच्या मूलतत्वाचं आहे, त्यांनी मला पहिलं पुस्तक दिलं वाचायला. त्यांची एक असं नियम होता की ते पुस्तक कोणालाही दिलं तरी विकत द्यायचंय किंवा आणून द्यायचंय, आपल्याकडचं द्यायचं नाही. कारण काय आहे, त्यांचा नियम असा होता की प्रत्येकाकडं विद्या किंवा ज्ञान हे स्वतःजवळ हवं. आपण आणू नये किंवा त्याचं लोक कसं त्याच्या प्रकारे त्याचा वापर करतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून त्यांनी ते पुस्तक दिलं. मी ते अगदी लगेच डॉक्टरांनी दिलं म्हणून 2 दिवसामध्ये वाचून त्यांना लगेच दिलं. ते म्हटलं झालं माझं पुस्तक वाचून. ते म्हणले प्रस्तावना काय लिहिली ते मला सांग. आणि मी प्रस्तावना वाचलीच नव्हती. मग त्यांनी मला पुस्तक कसं वाचायचं, म्हणजे एखादं पुस्तक असो, पोथी असो, स्तोत्र असो, त्यातला पहिला शब्द काय, तर त्या शब्दाचा तो शब्द पहिला का दिलेला आहे. कारण आपण म्हणतो ना की पहिला मान कुठल्या शब्दाला किंवा कुठल्या व्यक्तीला पहिला मान दिला जातो, तसं प्रत्येक स्तोत्र पोथीमध्ये हा पहिला मान जो दिलेला असतो तो शब्द प्रत्येकाने वाचणं गरजेचं असतं. हे एक रहस्य त्यांनी सांगितलं की तो जेव्हा ती पहिली ओळ आपण वाचतो तेव्हा इतर पुस्तकाचं जे बाकी जे पॅरेग्राफ असतात किंवा आहेत ना ते सहज आपल्याला कळतात. की तेव्हा त्यांनी मला एक ती हे दिली होती, हिंट दिली होती की पहिलं वाक्य कधीही सोडायचं नाही किंवा पोथी वाचताना पहिलं वाक्य का लिहिलंय ह्याच्यावरती विचार करायचा, म्हणजे तुला सगळं पुढचं कळतं आपोआप. ही एक गोष्ट सांगितली. आणि मग मी त्यांना म्हटलं की ज्ञानेश्वरी कोणाची वाचू. मग ज्ञानेश्वरी कोणाची वाचू म्हटल्यानंतर त्यांनी मला पविवर्तकांकडे पाठवलं. शनिवार पेठेमध्ये पविवर्तकांचा दवाखाना होता, ते प्रॅक्टिस करायचं. तेव्हा कोण पविवर्तक आहे माहीत नव्हतं, पण आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आपण जायचं. मी तिथं गेलो, ते बघितलं की अरे हा त्यांची पुस्तकं वगैरे आहेत, एवढं कळलं. म्हटलं यांच्याकडे यांची ज्ञानेश्वरी असेल. जाऊन डॉक्टरांना भेटलो, म्हटलं मला ज्ञानेश्वरी पाहिजे. तर ते म्हणले मी काय, माझ्याकडे काय ज्ञानेश्वरी नाहीये, तुला कोणी पाठवलं. म्हटलं मला वैद्य अशोक श्रीपाद भटांनी पाठवलं. तर म्हणले बरं ठीक आहे, पण एक काम कर, उद्यापासून रोज 9 वाजता येत जा. आणि हा जो दरवाजा आहे त्यांचा लाकडा दरवाजा होता, तो जुन्या काळातला, तो उघडला की म्हणले तू समोर उभा पाहिजेस आणि हाताची घडी अशी घातलेली पाहिजे. इकडं बघतोय तिकडं बघतोय, गाडीवर आहे, मोबाईल तेव्हा होते तेव्हा मोबाईलमध्ये बघतोय, तर तसं नाही पाहिजे. म्हणले समोर माझ्या दरवाजाकडे तुझी नजर पाहिजे आणि तू आत आलास की मी तुला एक शब्द देणार. ते शब्द तो तू 1 मिनिट न थांबता त्याच्यावरती त्या शब्दावर बोलायचा. कुठं केलंस की उठून ताबडतोब निघून जायचं, माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही. म्हणजे मला तेव्हा कळलं नाही की काय भानगड काय, मी आलोय ज्ञानेश्वरी मागायला, ज्ञानेश्वरी कुठली घ्यावी, हे नवीनच भलतं काय. मग मी जेव्हा परत आलो, डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालं. त्यांनी काय ते ज्ञानेश्वरी, ते म्हणले ठीक आहे जा तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांनी सांगितलं तसं करा. म्हटलं बरं. आज्ञा, पडत्या फळाची आज्ञा म्हणून त्यांच्याकडं रोज सकाळी 9 वाजता बरोबर जायचो. ते उघडायचे, त्यांचं दवाखाना चालू व्हायचा, मला समोर बसवायचे आणि शब्द सांगायचे की तो शब्द, म्हणजे खरंच सांगतो एकदाही मला थांबायला लागलं नाही. 26 दिवस त्यांनी मला तो एक वेगवेगळा शब्द द्यायचे आणि कुठलंही संभाषण नाही. दरवाजा उघडला, मी आत जायचं, ते टेबलवर बसायचे,
त्यांची जी रोजची दिनांक वगैरे त्यांच्या पॅडवरती ते लिहायचे. हा, एखादा शब्द द्यायचा झाड, की त्या झाडावर बोलायला सुरुवात करायची. काय बोलतोय ते नाही. ते 1 मिनिट बरोबर असेल, 1 मिनिट गेले की जुन्या काळात त्या बेल असायच्या, कोणाला तरी बोलवायला असं दाबलं की मग ते दाबायचं की थांबायचं आणि निघून जायचं. म्हणजे शब्द त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संभाषण नाही. 26 दिवसानंतर 26वा दिवस होता, तेव्हा त्यांनी मला जो शब्द सांगितला, त्या शब्दानंतर माठ हा शब्द तरी मला सांगितला होता 26व्या दिवशी, की माठाबद्दल बोला. माठ म्हणजे मडकं, या मडक्याबद्दल बोला. आणि त्याच्यानंतर बोलल्यानंतर ते जिथं पेशंट तपासतात, त्या पेशंट तपासाच्या इथं त्यांनी मला झोपवलं. डावा हात माझ्या कमरेच्या इथं खाली हे केला, उजवा हात माझ्या नाभीवर ठेवला. आणि काय त्यांनी मनामध्ये मंत्र म्हटले, काय म्हटले माहित नाही. मी आपला बघत होतो, माझ्या डोक्यात येतं चला उद्यापासून आता यायला लागणार नाही आणि आपल्याला ज्ञानेश्वरी कुठली घ्यायची आहे तर कळेल. आज पहिली 26 दिवसानंतर झालेली एवढी ही कृती होती, एवढंच होतं. ते झालं. मला म्हटले जा आता उद्यापासून येऊ नकोस. म्हटलं पण हो, पण म्हटलं ज्ञानेश्वरी कुठली घे. तर म्हणले तुला ज्ञानेश्वरी आली, तुला जो प्रसंग पाहिजे त्याच्यानंतर तू जर आठवलास तर तुला ज्ञानेश्वरी आठवेल. आणि आज खरंच तसं आहे की ज्ञानेश्वरी तुम्ही मला कुठलेही विचारा, कुठला प्रसंग विचारा, मी तुम्हाला त्या ज्ञानेश्वरीतला सांगू शकतो, ती स्थिती सांगू शकतो. ही त्यांनी शक्तिपात योगाने ती ज्ञानेश्वरीच माझ्या देहामध्ये स्थित करून टाकली. तिथनं मी डॉक्टरांकडे आलो आणि त्यांना सांगितलं असं. ते म्हटले झालं, ज्ञानेश्वरी तुला मिळाली, आता ती रोज वाच. ज्ञानेश्वरी मिळाली ती रोज वाच म्हणजे त्याचं अध्ययन कर आणि मला सांग. बघा गंमत कशी असते, काय मिळालं याच्यापेक्षा त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्या बरोबर ह्या कृती झाल्या आणि गुरुपौर्णिमा आली. आणि मग गुरुपौर्णिमा आल्यानंतर मी असं ठरवलं की चला आज आता एकदा, म्हणजे सुरुवातीला जेव्हा डॉक्टरांची ओळख झाली तेव्हा गुरुपौर्णिमा आल्यानंतर मला माहित नव्हतं. मी आपलं बाकीचे जसे करतात तसं एक छानपैकी हार, नंतर काका हलवाई मधनं पेढे, एक उदबत्तीचा पुडा, असं एक नारळ असं घेऊन गेलो होतो. सकाळी घरी गेलो त्यांच्या, तर काकूंनी म्हणजे त्यांच्या मिसेस आहेत त्यांनी सांगितलं की ते गडावर गेले, ते इथं गुरुपौर्णिमा वगैरे काही साजरी होत नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता काय याच्यात करायचं, तर म्हटलं ठीक आहे उद्या यावं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं मी काल तुमच्यासाठी नारळ आणि फक्त उदबत्तीचा पुडा घेऊन गेलो होतो. मग त्यांनी हातात धरलं. म्हटलं लावू का, मग सगळं सुंदर वास येईल म्हणले. असं ते म्हणले की काय आहे, म्हणजे म्हटलं उदबत्ती आहे. अशी हातात घेतली आणि म्हटलं ठेवा. म्हटलं दुसऱ्याचा जाळण्याचा वास घेणार का सुगंधाचा, म्हणजे ज्याचं आयुष्य तुम्ही जाळणार आणि त्याचा सुगंध घेणार, त्याच्यापेक्षा स्वतःच्या देहातल्या सुगंधाची ओळख करायला शिका. ज्ञान उदाहरण सांगायचं कारण असं किंवा याच्यात की ज्ञानगुरु हा शिष्याला कसा घडवतो हे कळणं खूप गरजेचं आहे. की प्रत्येक गुरु जे झालेले आहेत, मग तिथं ज्ञानेश्वर, तुकाराम, अगदी नामदेव महाराज असो, एकनाथ महाराज असो, कोणीही असो, हे ज्ञानाने त्यांनी शिष्य तयार केलेले आहेत. कोणीही आपल्या वस्तू देऊन, आपल्या पादुका देऊन की तुम्ही असं करा. गजानन महाराजांनी दिल्या की ह्या तुम्ही पादुका, माझ्याकडे ध्यानसिंगाला पादुका दिल्या की ह्या पादुका त्याच्यामध्ये ठेव, त्या पूजनाला दिल्या, त्याचा व्यवसाय करायला दिल्या नाही. हे कायम मी का सांगतो आहे की आज जसं आपण बघितलं ना की बऱ्याच ठिकाणच्या पादुका, मी परत सांगतो की नाव कोणाला ठेवत नाहीये, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, तसा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. की दर्शनाला येतात, उत्तम आहे, दर्शन घ्यावं, पण त्या माणसांनी त्या पादुका घेताना त्या तत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर अभ्यास केला नाहीत आणि वर्षातला एकच दिवस गुरुपौर्णिमा म्हणून जर साजरी केलीत तर तुमच्या जीवनामध्ये अंधारच राहणार आहे. कारण प्रत्येक म्हणजे 365 दिवसामधला 364 दिवस तुम्ही स्व अध्ययन करा, ज्ञान प्राप्त करा आणि 365व्या दिवशी जो गुरुपौर्णिमेचा दिवस असेल ते तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलंय ते समाजापर्यंत वाटा प्रसाद म्हणून, हे खूप गरजेचं आहे. नुसतं त्याच्यामध्ये तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करायला एका ठिकाणी जमून फक्त आरत्या वगैरे सगळं त्याच्यात करू नका. आरत्यांचे अर्थ शोधा. आपल्या इतके रोग आहेत, त्या रोगांचा उपाय म्हणून या
आरत्या दिल्या. दत्तगुरूंची आरती हा ICU मध्ये, इंटेन्सिव्ह केअर युनिट, तरी कित्येक पेशंट्स बरे होतील. कारण त्या दत्तगुरूंची, आपण नुसती म्हणतो त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हा जाणा, पण हे त्रिगुण काय आहेत ह्याचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की औषध माझ्याजवळच आहे, तुम्हाला इतर बाहेर ह्याची गरज नाही आहे, पण त्याचा दुर्दैवाने वापर करून घेत नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. ह्याला असं मला वाटतं. त्याला धन्यवाद. श्रीराम. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.